तर आता एक मोठी बातमी समोर येतेय। डॉक्टर अजय तावरेच्या जीवाला धोका। सुषमा अंधारेंनी ट्विट करत ही शंका व्यक्त केली आहे। डॉक्टर तावरेच्या जीविताच्या सुरक्षिततेची काळजी वाटते असं देखील यात म्हणण्यात आलंय। तर पोर्शे कार प्रकरण आरोग्य खात्याबाबत निकालानंतर खुलासे करेल असं देखील सुषमा अंधारे यांनी ट्विट केलंय। तर आपण ट्विट पाहूया। 4 जूनला निकाल आहे। कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि पोलिसांवरचा ताण कमी व्हावा असं देखील सुषमा अंधारे यांनी ट्विट केलंय। तर म्हणून पोर्शे कार प्रकरण आणि आरोग्य खात्यातला सावळा गोंधळ या संबंधीचे काही धक्कादायक खुलासे निकालानंतर करेल असं देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट केलंय। पण तोवर डॉक्टर अजय तावरेच्या जीविताच्या सुरक्षिततेची काळजी नक्कीच वाटते असं देखील त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय। तर आता एक मोठी बातमी समोर आलेली आहे। डॉक्टर अजय तावरेच्या जीवाला धोका असल्याचं सुषमा अंधारेंनी ट्विट करत ही शंका व्यक्त केली आहे। डॉक्टर तावरेच्या जीविताच्या सुरक्षिततेची काळजी वाटते। पोर्शे कार प्रकरण आरोग्य खात्याबाबत निकालानंतर खुलासे करेल असं देखील ट्विटमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। तर डॉक्टर अजय तावरेच्या जीवाला धोका असल्याची शंका सुषमा अंधारेंनी ट्विट करत व्यक्त केली आहे। डॉक्टर तावरेच्या जीविताच्या सुरक्षिततेची काळजी वाटते असं देखील सुषमा अंधारे यांनी ट्विट करत म्हटलंय। तर पोर्शे कार प्रकरण आरोग्य खात्याबाबत निकालानंतर अनेक खुलासे करेल असा देखील दावा आता सुषमा अंधारे यांनी ट्विट करत केलाय। तर या संदर्भात स्वतः सुषमा अंधारे आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। सुषमाजी, तुमचं लोकशाही मराठीमध्ये मनापासून स्वागत। डॉक्टर अजय तावरेच्या जीवाला धोका असल्याची शंका आपण ट्विट करत व्यक्त केली आहे, काय प्रतिक्रिया द्याल? सध्या निवडणुकांचे निकाल 3 दिवसांवर येऊन ठेपलेले आहेत। अशा काळामध्ये पोलीस यंत्रणेवरचा ताण आधीच जास्त वाढलेला आहे। त्यामुळे मला तो ताण किंवा त्या यंत्रणेवर अजून जास्तीचा गोंधळ वाढवायचा नाही। त्यामुळे मी 4 जून नंतर निकालानंतर माझी जी काही माहिती माझ्याकडची असेल ती मी ओपन करेल किंवा मी त्याच्यावरती भाष्य करेल। आता मात्र माझ्यासाठी अजय तावरेंची सुरक्षितता महत्वाची आहे। ज्या पद्धतीने अजय तावरेने सांगितलं की तुम्ही मला हात लावताय, मी माझ्याकडे असणारी मी सगळ्यांची नावं घेईन। ही नावं कुणाकुणाची असतील? अजय तावरे 10 वर्षापासून ससूनमध्ये काम करत होते। अजय तावरे जेव्हापासून ससूनमध्ये आहे तेव्हापासून अनेक VIP रुग्णकैदी अजय तावरेच्या देखरेखीखाली होते। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नाही। कदाचित याचं सगळं कनेक्शन हे 6व्या मजल्यापर्यंत जाऊ शकतं। नक्कीच सुषमाजी, आपण म्हणालात की पोर्शे कार प्रकरण आणि आरोग्य खात्याबाबत आपण निकालानंतर अनेक खुलासे करणार आहात। तर या सगळ्या प्रकरणात नेमकी कोणकोणत्या प्रकरणांचा समावेश असणार आहे या संदर्भात काय सांगाल? मी तुर्तास एवढंच सांगते की अजय तावरे हे आरोग्य खात्यात काम करणारा जरी एक माणूस असला तरी आपल्याला जे दिसतंय ते फक्त आणि फक्त एक टोक दिसतंय, हिमनगाचं एक टोक दिसतंय। 1 भाग पाण्याच्या खाली हिमनगाचा आहे। आणि अजय तावरे हे फार फार तर एक मॅनिप्युलेशनचा भाग आहे। यंत्रणा किती मोठी काम करते आणि त्याच्यामध्ये कोण कोण संबंधित आहे, पोर्शे कार अपघातामध्ये कोण कोण होतं किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या वेदांत अग्रवालला मायनर ठरवलं जातंय तो मायनर आहे की नाही किंवा त्याच्यासोबत अजून कोण कोण होतं आणि घटना काय घडल्या या सगळ्याच गोष्टींचा खुलासा केला जाईल। आणि या सगळ्यांचा संबंध राज्यातलं सरकार अस्थिर करण्याशी कुठेपर्यंत जातोय यावरही बोलेन। नक्कीच सुषमाजी, धन्यवाद आपण लोकशाही मराठीला ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल। तर सुषमा अंधारेंनी ट्विट करत डॉक्टर अजय तावरेंच्या जीविताला धोका असल्याची शंका व्यक्त केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।